सांगलीच्या आष्ट्या स्ट्रॉंग रूम बाहेर राडा, शेकडो नागरिकांची गर्दी, मतदानाच्या टक्केवारीवरून शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, राऊतांच्या तब्येतीची राज ठाकरेंकडून विचारपूस, भांडूपमधील राऊतांच्या निवासस्थानी भेट। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसंदर्भात केंद्राला अहवाल पाठवलाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर प्रस्ताव पाठवल्यानंतरच केंद्रीय पथकाकडून पाहणी, मदत आणि पुनर्वसन विभागाचं स्पष्टीकरण। शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती गठीत, 5 सदस्यीय चौकशी समिती अनुदानाच्या विनियोगाची चौकशी करणार, 60 दिवसांमध्ये अहवाल सादर होणार। जिल्हा परिषदेच्या आधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता, राज्य निवडणूक आयोगानं 4 डिसेंबरला बोलावली महापालिका आयुक्तांची बैठक, 15 ते 20 डिसेंबर दरम्यान महापालिका निवडणुका जाहीर होण्याचा अंदाज। निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोग भूमिकेवर ठाम, नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। तर निवडणुका लांबल्यानं मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांची भेट, दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा, खासगी कार्यक्रमात दोघांची भेट झाल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारणा। नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, 8 ते 14 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये निर्णय, रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार। बोगस आयएस कल्पना भागवतचे अनेक कारनामे समोर, राज्यसभा पद्मश्री मिळवून देते म्हणून अनेक नेत्यांची फसवणूक, नागपूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंसह कल्पनाच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना पोलिसांची नोटीस। आमदार नागेश आष्टीकरांनी कल्पना भागवतला 1,45,000 दिल्याचं समोर, आष्टीकर आणि बोगस अधिकारी कल्पनाचे चॅट्सही व्हायरल, आईच्या उपचाराचं कारण सांगत कल्पनानं पैसे उकळले। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत बोगद्याच्या कामाचा शुभारंभ, ईबीएम लॉन्चिंग कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकत्र, दक्षिण मुंबईतील प्रवास होणार सुपरफास्ट। सिंधुदुर्गातील सावंतवाडी राडा प्रकरणामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, भाजपच्या फिर्यादीनुसार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब, नीता कवेटकर यांच्यासह 20 ते 25 जणांवर गुन्हे। रायगडमधील राडा प्रकरणी भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावलेंवर गुन्हा, राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल, महाडमधील मतदान केंद्रावर शिवसेना राष्ट्रवादीमध्ये झाला होता राडा। सयाजी शिंदेंच्या नाशिक तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील भूमिकेचं अजित पवारांकडून समर्थन, सामोपचारानं तोडगा काढायला हवा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मत। अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू, पारनेरच्या किन्ही गावाजवळ शेतात काम करताना महिलेवर हल्ला, नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी। पुण्यात बिबट्याची दहशत कायम, जवळपास 5 ते 6 ठिकाणी बिबट्याचा मुख्य संचार। शिरूरमध्ये शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीमध्ये पडला, तर आंबेगावात एक बिबट्या जेरबंद। अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली, 9 फेब्रुवारीपासून भराडी देवीचा यात्रोत्सव, अंगणे कुटुंबियांकडून यात्रेची तयारी सुरू। पोलीस भरती की तयारी करणाऱ्यांना दिलासा, राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत 7 डिसेंबरपर्यंत वाढवली, 15,631 पदांसाठी पोलीस भरती। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।
शासकीय रुग्णालयाला पार्थिव दान करण्याचा निर्णय. DRDOची मोठी कामगिरी. फायटर एअरक्राफ्ट एस्केप सिस्टीमची चाचणी यशस्वी. निवडक देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश. अजित पवारांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा बहरीनमध्ये शुभविवाह. 4 ते 5 आणि 7 डिसेंबरला लग्न सोहळा. पवार पाटील कुटुंबाकडून लग्नासाठी 400 जण निमंत्रित. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये आज दुसरा वनडे सामना. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला. भारताची पहिली फलंदाजी. टीम इंडियाला वनडे मालिका जिंकण्याची संधी. भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 90.13 वर. सर्वसामान्यांच्याही खिशाला फटका बसण्याची शक्यता.